नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात. सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला. मित्रांनो, तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करताय, पण एक ना धड भराभर चिंध्या अशी स्थिती अनुभवता का? तुमच्या पोर्टफोलिओत असंख्य स्टॉक असल्यामुळे तुम्हाला नेमकी समस्या काय आहे हे कळत नाही का? गुंतवणुकीत योग्य निर्णय घेऊन संपत्ती निर्माण करण्यासाठी पोर्टफोलिओ कसा तयार करावा हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आज आपण प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या पुस्तकातील 8व्या प्रकरणातील माहितीवर आधारित चर्चा करणार आहोत. विविधता विरुद्ध अति जास्त विविधता, योग्य प्रमाणातील विविधता आणि पोर्टफोलिओसाठी योग्य कंपन्या निवडण्याचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन करणार आहोत. शेअर बाजारातील वॉरेन बफे आणि राकेश झुनझुनवाला यांच्यासारख्या यशस्वी गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये योग्य वैविध्य कसे राखले हे सुद्धा आपण जाणून घेऊ. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुमची गुंतवणूक प्रभावी बनवा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओतील आपले ठळक मुद्दे कोणते असतील तर पोर्टफोलिओमध्ये विविधता का महत्त्वाची आहे आणि ती योग्य प्रमाणात कशी राखावी, अति जास्त विविधतेमुळे गुंतवणुकीवर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत, शेअर मार्केटमध्ये योग्य कंपन्या निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, प्रचंड स्टॉक असलेल्या पोर्टफोलिओमुळे गुंतवणूकदारांना कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, त्यानंतर वॉरेन बफे आणि राकेश झुनझुनवाला यांच्या गुंतवणूक तत्वानुसार प्रभावी पोर्टफोलिओ कसा तयार करावा. मित्रांनो, या सर्व मुद्द्यांची माहिती आपण याच व्हिडिओत पाहणार आहोत. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाणून घेऊया आपला पोर्टफोलिओ कसा तयार करायचा. विविधता विरुद्ध अति जास्त विविधता म्हणजे काय? स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करायची तर दोन गोष्टी महत्त्वाच्या. एक म्हणजे योग्य त्या कंपनीचे स्टॉक निवडणे आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांची नेमकी निवड करून त्याप्रमाणे पैसे गुंतवणे. चांगला पोर्टफोलिओ तयार करणं हे काम वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवात शेकडो पोर्टफोलिओ माझ्या नजरेखालून गेले आहेत. त्यातले 80% पेक्षा जास्त चुकीच्या पद्धतीने तयार केलेले होते. अनेक जणांना तर पोर्टफोलिओ चुकीच्या पद्धतीने तयार केला म्हणून नुकसान झालं होतं. खरं तर त्यांची स्टॉकची निवड चुकलेली नव्हती, मात्र पोर्टफोलिओ विचारपूर्वक तयार करायला आपण फारसे महत्त्व दिलं नाही किंवा देत नाही, किंबहुना ती एक दुर्लक्षित गोष्ट आहे. अगदी नुकताच मी एक पोर्टफोलिओ बघितला. त्यातले 4 स्टॉक 300 ते 400% फायदा दाखवत होते, पण एकूण सगळ्या पोर्टफोलिओचा विचार केल्यावर 40 वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांचे स्टॉक त्या व्यक्तीला चक्क नुकसान झालेलं होतं. मला आश्चर्य वाटलंच, त्यापेक्षाही मी निराश जास्त झालो. तुम्ही जास्त वेगवेगळ्या क्षेत्रातले स्टॉक विकत गेलात की असंच होतं. प्रत्येक सल्लागार तुम्हाला स्टॉकमध्ये वैविध्य असावं असा सल्ला देईल, मीही तसंच सांगेन. पण वैविध्य म्हणजे काय हे अनेक गुंतवणूकदारांना कळत नाही. विविधता आणि अतिशय विविधता यात फरक आहे. तो नेमका कसा? गुंतवणुकीत विविधता असल्यास तुमच्या संपत्तीत भर पडण्यास मदत होईल हे खरं आहे, मात्र फारच विविधता करत बसलात तर नुकसान होणार आहे. पुढचा मुद्दा आहे आपला प्रमाणातली विविधता म्हणजे काय? मोठ्या संख्येने वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉक विकत घेऊन ठेवणं म्हणजे पोर्टफोलिओ विविधतेने नटलेला आहे हा एक गैरसमज आहे. अनेक जण 40 ते 50 प्रकारचे, काही जण तर त्यापेक्षाही जास्त प्रकारचे स्टॉक विकत घेऊन ठेवतात. तुम्ही असं करत असलात तर मोठी चूक करताय हे लक्षात ठेवा. 80 प्रकारचे स्टॉक घेतलेला पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण नसेल. याउलट केवळ 10 प्रकारचे स्टॉक आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणारा खरा वैविध्यपूर्ण असेल. कसं ते आपण पाहूया. मी इथे 2 प्रकारचे पोर्टफोलिओचं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे, तर ते काय आहे हे समजून घ्या. तर पहिल्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 20 प्रकारचे स्टॉक आहेत. वरचे 5 स्टॉक बँकिंग सेक्टरमधले आहेत. एकूण पोर्टफोलिओच्या 42% पेक्षा जास्त किंमत या स्टॉकची आहे. याशिवाय FMCG आणि ऑटोमोबाईल ही 2 सेक्टर्स आहेत. त्याखेरीज ऑटोमोबाईल क्षेत्राला मदत करणारे
वेगळे सुद्धा एक क्षेत्र आहे. त्यातील काही स्टॉक समजा अशा प्रकारचे आहेत: HDFC बँक, ICICI बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, येस बँक, ITC, मारिको, HUL, डाबर, कोलगेट, त्यानंतर ब्रिटानिया, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, अशोक लेलँड, बजाज ऑटो, एक्साइड आणि मदरसन सोमी, MRF, सीएट टायर्स. आता दुसऱ्या प्रकारचा एक पोर्टफोलिओ आपण पाहूया. त्यामध्ये कोणत्या कंपन्या आहेत पहा: HDFC बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सन फार्मा, इन्फोसिस, टाटा मोटर्स, ITC, भारती एअरटेल, रिलायन्स, L&T, त्यानंतर ACC. तर तुमच्या लक्षात आलं असेलच, या छोट्याशा पोर्टफोलिओत उद्योगधंद्याचे जवळजवळ सगळे प्रकार सामावलेले आहेत. एकाच प्रकारचा एकही स्टॉक नाही. या दोनपैकी कोणता पोर्टफोलिओ खऱ्या अर्थाने विविधतेने नटलेला आहे हे आता आपण समजून घेऊया. कोणत्या पोर्टफोलिओत योग्य ते वैविध्य आहे? तर पहिल्या पोर्टफोलिओत 20 प्रकारचे स्टॉक आपण पाहिले. 3 मुख्य सेक्टर्समधले स्टॉक हे आहेत आणि दुसऱ्या पोर्टफोलिओत आपण पाहिल्यास केवळ 10 प्रकारचे स्टॉक आहेत. तरी तो खऱ्या अर्थाने विविधतेने भरलेला आहे. पहिल्या जास्त स्टॉक असले तरी ते काही मोजक्या सेक्टर्समधले आहेत. या उलट दुसऱ्यामध्ये सगळे 10 स्टॉक वेगवेगळ्या सेक्टर्समधले आहेत. आर्थिक घसरणीच्या काळात पहिल्या पोर्टफोलिओतल्या स्टॉकचे भाव निश्चितच खाली जातील, कारण ते बहुतेक बँकिंग, ऑटो आणि मालमत्ता क्षेत्रातले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होईलच. तसंच दुसऱ्या पोर्टफोलिओत होणार नाही, कारण तिथले स्टॉक वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक चढ उताराचा तितका वाईट परिणाम होत नाही. एकाच वेळी सगळ्या स्टॉकच्या किमती उतरल्या आहेत असं होण्याची शक्यता अगदी क्वचितच आहे. पुढचा मुद्दा आहे आपला, पोर्टफोलिओमध्ये प्रचंड संख्येने स्टॉक असण्याचे दुष्परिणाम काय होतात? काही गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये खूप प्रकारचे स्टॉक विकत घेण्याची एक हौस असते. त्यांचा अभिमान त्यांना वाटतो. तुम्हालाही असं वाटत असेल तर सावधान व्हा. त्याचे तोटे कोणते आहेत ते आता समजून घेऊया. स्टॉकच्या किमतीवर, त्यातल्या बदलावर लक्ष ठेवणं अवघड जातं. कसं? तर अगदी एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराची तुम्ही नेमणूक केली असली तरी तुमच्या पोर्टफोलिओमधल्या सगळ्या स्टॉकवर आठवड्यातून किमान एकदा तरी तुमची नजर फिरली पाहिजे. लक्ष ठेवणे म्हणजे केवळ किमतीवर लक्ष ठेवणे नव्हे, तर तिमाहीला ते आर्थिक निकाल जाहीर होतात ते तुम्ही वाचले पाहिजे. उद्योगधंदेविषयक बातम्या वाचल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजेत. तुमच्या स्पर्धक कंपन्या कोण आहेत ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर तुम्हाला लक्ष ठेवता येईल. कंपनीच्या व्यवस्थापनाची कॉन्फरन्स कॉल झाले, त्याबाबतची एखादी महत्त्वाची घडामोड झाली, त्यांच्या मुलाखती छापून आल्यास तुमचे तिकडे लक्ष असले पाहिजे. त्यानंतर अर्धा तास आठवड्यातून एकदा मोकळा ठेवला तरी पुरे, म्हणजे एखादा तास, अर्धा तास तुम्ही मोकळा ठेवला पाहिजे. एका स्टॉकची अद्ययावत माहिती तुम्हाला इतक्या वेळात नक्कीच मिळवता येईल. कशी मिळवायची याबद्दल तुम्ही जर कमेंटमध्ये कळवलं तर मी त्या ॲपमधून तुम्हाला त्याचं प्रॅक्टिकलसुद्धा नक्कीच करून दाखवेल. मात्र तुम्ही जर 60 प्रकारचे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत बाळगले तर 60-30 म्हणजे जवळपास 1800 मिनिटं माहिती मिळवण्यात तुमची जातील. म्हणजे 4-4.5 तास रोज. हे नोकरदार माणसाला अवघड आहे. तुमचा एकूण परतावा कमी होतो. कसा? तर पहा, समजा तुमच्याकडे एकूण 60 प्रकारचे स्टॉक आहेत. त्यातली 4 ते 5 स्टॉक 100% परतावा देतात, पण तो तुमच्या एकूण परताव्यात दिसत नाही. इतर स्टॉकमधून मिळणारा कमी परतावा किंवा होणारं नुकसान यामुळे हा फायदा जिरून जाईल. चांगला परतावा देणारे स्टॉक हे कमी परतावा देणाऱ्या किंवा अजिबात परतावा न देणाऱ्या स्टॉकपेक्षा संख्येने नेहमीच
कमी असतात हे कायम लक्षात ठेवा. भविष्यात आकर्षक परतावा देऊ शकेल अशा गुंतवणुकीची संधी म्हणजे गुलबकावलीची फुलं ही अतिशयोक्ती नाही. अशी संधी फार मोजक्या लोकांना आयुष्यात एकदा कधीतरी मिळते. आपल्या देशात 5,000 नोंदणीकृत कंपन्या आहेत. त्यापैकी फक्त 0.5% कंपन्या 100% वार्षिक परतावा देतात. 10 ते 15% कंपन्या 20% वार्षिक परतावा देतात, तर इतर 10 ते 25% कंपन्या 10%च्या आसपास परतावा देतात. उरलेल्या 60 ते 70% स्टॉकमधून अत्यल्प किंवा शून्य परतावा मिळतो. काही वेळा नुकसानही सोसावं लागतं. मी काय म्हणतो ते आता तुमच्या लक्षात आलं असेलच. जर 60 प्रकारचे स्टॉक तुमच्याजवळ असतील तर काय होईल बघा. आपण अल्प किंवा शून्य परतावा देणाऱ्या 60 ते 70 स्टॉकपैकी बहुसंख्य स्टॉक तुमच्याजवळ असतील जे नुकसान देणारे असतील. वॉरेन बफे हे जगातले यशस्वी आणि अब्जाधीश शेअर होल्डर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पोर्टफोलिओत मोजके स्टॉक आहेत. जेमतेम 10 ते 15. भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्याजवळ सुमारे 40 ते 42 प्रकारचे स्टॉक आहेत, पण त्यांची 90% गुंतवणूक ही त्यातल्या फक्त 10 ते 12 स्टॉकमध्ये आहे. या सर्व चर्चेनंतर नेमके किती स्टॉक आपल्या पोर्टफोलिओत असले पाहिजे असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. याचं उत्तर आहे दर गुंतवणूकदाराप्रमाणे ते बदलणार आहे. तुम्ही सर्वसाधारण किरकोळ गुंतवणूकदार असाल तर 10 ते 12 चांगल्या दर्जाचे स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओत पुरेसे आहेत. शेअर बाजाराची अद्ययावत माहिती ज्याच्याजवळ आहे अशा एखाद्या आधुनिक गुंतवणूकदाराकडे समजा यापेक्षा जास्त स्टॉक असले तरी जास्तीत जास्त गुंतवणूक ज्याने ठराविक 10-12 स्टॉकमध्ये केली पाहिजे. अर्थातच जर तुम्ही पूर्णवेळ गुंतवणूकदार असाल, दिवसातले 8 ते 9 तास त्यात घालवत असाल तर 50 ते 60 स्टॉकवर लक्ष ठेवणं तुम्हाला अवघड नक्कीच नाही. शेवटी बाजारात यशस्वी होण्यासाठी चांगला पोर्टफोलिओ तयार करणे म्हणजे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. प्रसेनजित पॉल यांच्या पुस्तकातून आपण शिकलो की विविधता आवश्यक आहे, पण अति जास्त विविधता घातक ठरू शकते. योग्य कंपन्यांची निवड, तिमाही निकालांचे विश्लेषण आणि ठोस वैविध्य या सगळ्यांचा सखोल अभ्यास केल्याशिवाय गुंतवणूक करणे म्हणजे स्वतःच्या संपत्तीला धोका निर्माण करणे होय. तुमच्या गुंतवणुकीत ठामपणे विचार करा, ठोस निर्णय घ्या आणि वॉरेन बफे व राकेश झुनझुनवाला यांच्यासारख्या दिग्गज गुंतवणूकदारांकडून प्रेरणा घ्या. शेवटी गुंतवणुकीत गुणवत्ता हाच राजमार्ग आहे हे नेहमी लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही कंपनीचा ॲनालिसिस कसा करायचा किंवा आपल्या पूर्ण पोर्टफोलिओचा ॲनालिसिस कसा करायचा अशा प्रकारचे जर तुम्हाला काही प्रॅक्टिकल हवे असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.